श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमद भागवताला नमन. भगवान श्री व्यासदेव, देवर्षी नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित, महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन. श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय 2. भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न. नारद म्हणाले, बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरींचे ज्यांनी पालन केले, ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणांहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरीसुद्धा जातात. सत्य, त्रेता आणि द्वापर या 3 युगांत ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती, परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्षप्राप्ती करून देणारी आहे. असे निश्चित जाणून परमानंद चीनमूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होतेस की मी काय करू, तेव्हा श्रीकृष्णांनी माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती. तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञानवैराग्यांना पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केले. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस. तू मुक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापर युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली. तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते, परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत, परंतु तू चिंता करू नकोस. यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकात मी तुझा प्रचार केला नाही तर मी श्रीहरींचा दास म्हणवून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्तिमार्गाला लागतील ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते, ते शुद्धांतकरणाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाहीत. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच्च, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत. ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी याचे उत्तम उदाहरण आहे. हजारो जन्मांच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ भक्ती सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकात दुःखाचेच धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषींना दुःख प्राप्त झाले होते. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा
इत्यादी साधनांची काहीही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. सूत म्हणाले, आपले महात्म्य निर्णायकरित्या नारदांच्या तोंडून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगांनी पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली. भक्ती म्हणाली, नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करीन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केले. परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही, म्हणून आपण यांना जागवा, यांच्यात चैतन्य आणा. सूत म्हणाले, भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हालवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की, हे ज्ञाना, उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, उठ, लवकर जागा हो. नंतर नारदांनी वेदघोष, वेदांत घोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागविले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. परंतु आळसाने ते दोघेही जांभई देत राहिले. डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अशा रीतीने तहानभुकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. शौनका, अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, मुनिवर्य, खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफळ होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. ही आकाशवाणी तेथील सर्वांनीच स्पष्टपणे ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले, मला तर याचा आशयच कळला नाही. नारद म्हणाले, या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेच ही गोष्ट सांगितली. ज्यामुळे यांचे कार्य तडीच जाईल असे साधन सांगितलेच नाही.